जुने दानवड ग्रामसभेत इचलकरंजी पाणीपुरवठा योजनेला तीव्र विरोध, एकमताने ठराव मंजूर. शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी, दत्तवाड, नवे दानवाड या गावानंतर आता जुने दानवाड ग्रामस्थांनी इचलकरंजी शहरासाठी प्रस्तावित असलेल्या उद्धव राधाकृष्ण पाणीपुरवठा योजनेला कडाडून विरोध दर्शवला. दानवाड येथील कृष्णा दूधगंगा नदी संगमावरून पाणी उचलण्याच्या प्रस्तावाविरोधात बोलावण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी एकमुखाने ठराव मंजूर करत तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामसभेचे अध्यक्ष नितीन बागे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. यावेळी खंडेराव चव्हाण, सुकुमार पाटील, वर्धमान तिप्पन्नवर यांनी आपलं मनोगत व्यक्त करत योजनेमुळे भविष्यात उद्भवणाऱ्या पाणी टंचाईच्या समस्यांकडे लक्ष वेधलं. आभार प्रदर्शन कुमार राजपूत यांनी केलं. ग्रामस्थांनी ठाम भूमिका मांडताना सांगितलं की आज पाणी दिलं तर उद्या शेती, पिण्याचं पाणी, जनावरांसाठी पाणी आणि पुढील पिढ्यांसाठी गंभीर संकट निर्माण होईल. भविष्यात पाणी पाणी म्हणण्याची वेळ येऊ शकते. ग्रामपंचायतीच्या वतीनं शिवराज तासगावी यांनी इचलकरंजीला पाणी देण्यास स्पष्ट विरोध नोंदवला. त्यांनी सांगितलं की आपल्या परिसरातील नदी असताना दुसऱ्या शहरासाठी पाणी वळवणं योग्य नाही. त्याऐवजी संबंधित शहरानं स्वतःच्या नदीचं शुद्धीकरण करून पाणी वापरावं. ही ग्रामसभा ग्रामस्थांच्या आग्रहामुळे बोलवण्यात आली होती. सभेत काही ग्रामस्थांनी स्पष्ट केलं की आपल्या नदीचं पाणी प्रदूषित करून दुसऱ्याच्या तोंडचं पाणी पळवणं हे योग्य नाही. या ग्रामसभेत सरपंच राजश्री तासगावे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेविका सारिका मोठे, पोलीस पाटील डॉक्टर स्वाती कुन्नुरे तसेच कुमार पाटील, आनंद पाटील, नितीन पाटील, अप्पासू वडगावे, प्रवीण पाटील, अनिल कुन्नुरे, अण्णासू पाटील यांचे गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सैनिक टाकळी, दत्तवाड, नवे दानवाड यानंतर जुने दानवाडनेही घेतलेल्या या भूमिकेमुळे इचलकरंजी पाणीपुरवठा योजनेला स्थानिक पातळीवर वाढता विरोध होत असल्याचं स्पष्ट झालं. आगामी काळात या विषयावर आणखी आंदोलनाची शक्यता व्यक्त केली जाते. शिवार न्यूजसाठी प्रल्हाद साळुंखे.